मुरमुऱ्याला टच निघाला ताजमिरी बाबाच्या खपरीवरून चालून आले आणि त्या बिळातली जे मायभूमी आहे, जमीन आहे, ती ताजमिरी बाबाने पावन केली आणि त्यांचा रुबाब आहे. आणि म्हणून का म्हणायचं आहे, बीड गावची मायभूमी लागे रुबाब त्यांचा, बीड गावची मायभूमी लागे रुबाब त्यांचा, मारुमुऱ्याला टचे निघाला बेदे बाबा माझा, मारुमुऱ्याला टचे निघाला बेदे बाबा माझा, मारुमुऱ्याला टचे निघाला बेदे बाबा माझा. गावची मायभूमी लागे रुबाब त्यांचा, बीड गावची मायभूमी लागे रुबाब त्यांचा.
ताजमैदी बाबा की जय. कोणा गंगेचे पाणी भरू बाबा भरू. सौभाग्य गुरु ताजमेनी बाबा आहेत. पहिले गुरु आपले आई बाबा आणि दुसरे गुरु ताजमेनी बाबा आहेत. आणि म्हणून का म्हणत आहे त्यांच्या आधारावर मी त्यांच्या सक्तीवर कार्यक्रम करत आहोत. मी एवढे कार्यक्रम घेतले असं वाटत नव्हता का मी हे कार्यक्रम करू शकीन म्हणून. पण ताजमेनी बाबाची अमर शक्ती आहे. रोज ताजमेनी बाबा आता तो तुमसर मध्ये कार्यक्रम होता. मला चक्कर येऊन पडल्यासारखा लागेल. आणि शिरसी मध्ये माझा आवाज नव्हता निघत. पण भगवंतानं टाइमवर बरोबर आवाज आला. नाही तुम्ही आपल्या पाठीच्या मागे सुधाकरले ठेव. अबे मी जिथे चालतो तिथं चाल म्हणत जाऊ. मला चक्कर येते पडतो. पण दोनही दिवसाचे कार्यक्रम माझे ताजमेनी बाबाच्या सक्तीनं मी त्याच्या आशीर्वादाने केले. आणि आताही सुद्धा रोजचे कार्यक्रम 2 दिवसाचे आहे. दिवसाही बोंबला लागतील, रात्री बोंबला लागते ताजमेनी बाबाचं नाव. आणि पुन्हा आता इथून गेलो का 27 तारखेला कार्यक्रम देऊळगावी आहे. आणि रात्री 10 वाजता मला झोपू दिले नाही. एका माणसाने हिंगणघाटच्या 9 वाजता झोपला आणि 10 वाजता फोन केला. अरे म्हणलो झोपीत कायले केलास फोन, आजी तारीख लागते. तर तिथं हिंगणघाटला अजून 31 तारखेला कार्यक्रम आहे. आणि म्हणून का म्हणत आहे ताजमेनी बाबा माझ्या सेवकाचा साथ पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. आणि तुझा आशीर्वाद देऊन मला शक्ती देशील आणि सदैव माझ्या पाठीच्या मागे उभा राहशील म्हणून तुला का म्हणत आहोत. आज कोण्या गंगेचे पाणी बोल बाबा बोल बाबा माझे गुरु. कोण्या गंगेचे पाणी बोल बाबा बोल बाबा माझे गुरु.